कचरा उठाव करणाऱ्या घंटागाडीवरील कामगारांना कोणतंही कायदेशीर संरक्षण नाही. वेळेवर पगार मिळत नाही. त्यामुळे इचलकरंजीतील घंटागाडी कामगारांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं. त्यामुळे शहरातील कचरा उठाव होऊ शकला नाही. आता ठेकेदार आणि प्रशासन कोणता तोडगा काढणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. इचलकरंजी शहरातील दैनंदिन कचरा उठावासाठी महापालिकेनं खाजगी कंपनीला ठेका दिलाय. या कंपनीकडे 62 घंटागाड्या आणि टिपर, ट्रक अशी एकूण 70 वाहनं आहेत. या वाहनांवर सुमारे 200 कामगार काम करतात. पण या कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही. दररोज 8 ते 10 तास काम करूनही पगारासाठी झगडावं लागत असल्यानं कामगारांमधून संताप व्यक्त होतोय. मार्च महिना निम्मा झाला तरी फेब्रुवारीचा पगार मिळालेला नाही. त्यामुळं इचलकरंजीतील कामगारांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलंय. परिणामी शहरातील कचरा उठावाचं काम ठप्प झालंय. मुळात कचरा संकलनासाठीच्या 20 ते 25 घंटागाड्या तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यावर धावत नाहीत. तरीही महापालिका प्रशासनाकडून त्यांचं बिल काढलं जातं. दुसरीकडं कष्टकरी कामगारांना मात्र वेळेवर पगारही मिळत नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. इचलकरंजी शहरातील कचरा उठावाचं काम ठप्प असल्यानं आता प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.